आजही वाटत नाही सायले मावारा ट्रॅक्टर घालून राहिले ते हरामखोर. हा अरे हो, समजते की काही तुले बिना बुड्या मळक्या. तुलाल भाऊ तुमच्या वावरात आणलं बा ट्रॅक्टर अटून कोलून राहिलो मी. हा कोल्यासाठी आलो बा. आता का मी काय तुमच्या वावरात हाणून राहिलो का राजा? काही बोलून राहिले बा तुम्ही मॅटासारखे. साठी आलं काय का मला लेकरा बाहेर मारत होता का तू? सीधा जीवच घेत होता त्याच्या उरावर आणलं तुझून ट्रॅक्टर. हा तुला सांगेल तसं ना देवल्यानं केलं खलास करून टाक म्हणून, आणि तू बी त्याच्याकडून जा. बरोबर आहे ना, मत्ता आहे तुमचा. राजा शिवलाल भाऊ कुकडच्या कुकडे जाऊ नका बरं, मॅटासारखे बोलू नका घेणं देणं. हा मा काही मनी मानशी नाही भाऊ बापा. काय राजा दुसरं राजा धुऱ्यावर चाकालच राजा तुम्ही बोंबाटा करून राहिले बापा. कसे हो तुम्ही? पाव तुम्हाला वरून हा मॅटर म्हणून राहिला किती शिल्लक आहे. काही जरा चूप बस ना बाबा, चबरू नको भांडणं लावू नको देऊ ना. चढले पाणी काल देऊन राहिले त्या शिवलाल भरले घेणं देणं फालतोटी मारामारी. मी काही भांडणाच्या मूड मध्ये नाही बा. तुम्ही या खुरमस्तीवर येत ऐकूले असं बोलतं का तू हरामखोरा? लाज वाटते की नाही तुला काही रे मोठा लहान काही? शिवलाल भाऊ मी काहीच बोलत नाही राजा. मला मुकाटात जाऊ दे बाबा. तुम्ही काय भांडणं असती तर तुमचे दोघं भाऊ पाहणं मला काल तुम्ही घेऊन राहिले चंगरा चेंगरी करून राहिले घेणं देणं. हा धुऱ्या आवाज तुमचा आणि माग आले मस्तक दाबून राहिले डिसा. फक्त ट्रॅक्टरचं चाक तुमच्या धुऱ्या आलं बस झालं एवढंच आहे बा. तो बायकोचा भाड्या तो देवल्या कुकडे सोडला तू. त्यानं सांगितलं असेल ना तुले की धुऱ्या ऐकून हान धुऱ्या ऐकून हान धुऱ्या जाऊ दे. शिवल्या काही नाही करत. तू दिसला की हा तू कसा बॉडी बिल्डर आहेस है की नाही? तू मला मारासाठीच केलं की नाही हे सारं प्लॅन रचला की तुम्ही ना गावात? काले प्लॅन रसात काले काही तुम्ही आता काही पागलासारखे बोलून राहिले बाबा. हा हे काय लहान लेकरासारखं करता का हो तुम्ही राजा शिवलाल भाऊ राजा? समजत नाही का हो तुम्हाला? काय बा का कोणता प्लॅन आणि कोणता काय राजा? आम्ही काल मारा बा तुम्हाला? तुम्हाला मारायचाच प्लॅन होता याचा. सिद्धा आमच्या बोकांडे ट्रॅक्टर आणून राहायचा हा. हा भरगणी. आम्ही दोघे दोघे माले का चुरा याचा प्लॅनच हा होता बाबा. हो शिप्तरा भुसण्या उसगात न घोपर दुधा होत नाही व्हायले अजून. मला काल फळफळ करून राहिला तू सबरे. चुप बस ना बाबू. दोन मोठे लोक बोलून राहिले म्हणतात चबरून नाही लहान लेकरानं. काल भादर भादर करा म्हणतात. पाव मला काय म्हणते शिप्तेऱ्या म्हणजे दुधा होत नाही व्हायले म्हणते. पाहा बाबा तुमच्या देखत तू तर लय दादागिरी झाली गड्या. मारा तू ट्रॅक्टर घालून तर राहिला मा पोऱ्यावर दादागिरी टाकून राहिला. आमच्यावर दादागिरी टाकून राहिला तू. म्हणजे का दादा असं का कुठला तू? उतर लोक ट्रॅक्टरच्या खाली. चल ट्रॅक्टर अटी ठेव. चल तिकडे बाजूला. शिवलाल भाऊ ट्रॅक्टरच्या दूर राहा. सांगून राहिलो मी तुम्हाला. करशील तू काय करशील? आणि त्याच्या बियाणे अटीचा ट्रॅक्टर अटीच उभं राहीन. अटीच उभं राहीन. काल घातलं दोन माधुऱ्या काल घातलं रे. धुऱ्याचा वाद तुमच्या भावाचा तुमचा आहे. मग आम्हाला काही घेणे देणार का? आम्हाला काय आमचे काय खाजून राहिले घेणं देणं तुम्ही? हा तुमचं तुम्ही बांध हो काय तर भाऊ मेला माया. तू न काल आणलं ट्रॅक्टर धुऱ्यावर? सांग मला पहिली तू. आणि तू चाबी आण लवकर. आण चाबी. बरं हे घ्या चाबी. ट्रॅक्टर अटीच राहू द्या. पण ह्याचा कसं विचार करता बरं तुम्ही. हो कसं भुगूट पडीन तुमचं. तू नको शिकू भुगट पडीन की काय तर मी मा पाहून घेईन. तू कोण सांगणार आहे मला बादशा? चाबी लवकर. चाल निघ अडून निघ. साल्या आला हटा मा धुऱ्या ट्रॅक्टर घाल देतो. ट्रॅक्टर अटीच राहीन आता. अटीच सळीन हे ट्रॅक्टर नाही जाऊ देत मी उठून आला. बरं राहू द्या ट्रॅक्टर. माही काही मनस्थिती नाही तुमच्यासोबत भांडण करायची. तुमचा भाऊ पाहिन. हा आणि तुम्ही जाणार आता. पहा मी आता काय सकाळ काय करतो तर पहा तुम्ही आता. जातो मी आता. काय त्यासारखे लय 56 पाहिले मी. काय करतो कस उपट जाय होय उपट. हा कोणाला सांगतो तर सांगतो थांबा फक्त तुम्ही. अर्धा घंटा थांबा फक्त तुम्ही. तुमचा जर बजेट नाही बसवला की नाही हाय नावाचा दगड्याने मग पाहतो ना आता पाहतो. हा बे जाय बे ते हार गेले 100 पाहिले मी. ट्रॅक्टर अटीच सडीन बाबू पण अटून जाऊन नाही देतात ट्रॅक्टर. तू काय समजून राहिला शिवलाल? कमी समजताय तू शिवलालले. हो देवलाल भाऊ या इकडे या ना. हा तिकडे ऐकून राहिला राजा. इकडे या तुम्ही. पंगण्या माणूस आहे आवाज द्यायला तर येत नाही का? हा तिकडे आम्हाला का भांडणं करायला पाठवलं का वावरात त्या? आणि इकडे मस्त माणूस टमाट्याला पाणी देऊन राहिला. सांगा आता हाय परिस्थिती बिकट आहे. हा काय करा माणसानं काय छट मारावे या माणसावर. पहिलेच तर भांगोळ्या वारा तर शिवल्या सोसू देत नाही. हा माणूस इकडे रिकामे काम करून राहिला. मला म्हणते हान 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 हा वार हान म्हणते बाय. धुऱ्यावर चाक नाही गेलं तर त्या शिवल्यात भांडण गेलं माबरोबर. इकडे या ना. ऐकू येत नाही का तुम्हाला? हा काय राजा मी आवाज देऊन राहिलो तुम्हाला? पागल दिसून राहिलो मी तुम्हाला? हो आलो रे. आलो ना 2 मिनिटं थांब ना. हे बाऱ्याला पाणी लावला मी. इकडे तुम्ही पाणी द्या तुमचं करा सरकन. आम्ही तिकडे भांडणं करतो. हा ट्रॅक्टर द्या लावून तिकडल्या वावरात. हा शिवल्या माजला दडीसा. दौड काय झालं? अरे तो तुमचा भाऊ शिवल्या माजला दडीसा. ट्रॅक्टर अडवलं त्यानं माया चाबी घेतली ना. हा ट्रॅक्टर जाऊन देत म्हणते बा. सोडतो म्हणते बा ट्रॅक्टर. हा
आज काय राखूर मस्ती रे डबल बी मायले का याची जीवरास लागते रे मले. हा आणि तुनं काय केलं असं अगोपणा की त्यानं चाबी घेऊन घेतली तू. ट्रॅक्टर कलो आणि लागत का कलोचा एक चाक गेलं त्याच्या धुऱ्यावर. तो म्हणे मा धुऱ्यावर काऊन आणलं म्हणे तुमच्या मा धुऱ्याच पडून राहिला म्हणे. तो हवाशी करून राहिला का म्हणे तुला देवल्यानं सांगितलं म्हणे. त्यानं चाबी घेतली बा ट्रॅक्टरची खुरमस्तीवर आला तो वडी. गळ्यात तुला मी पहिले सांगितलं बा अंदर अंदर हान गळ्याच्या धुऱ्यावर नेऊ नको. हा तू मला माहित आहे बोगस आहे म्हणून तो त्याचं माझ्या 36चा आकडा आहे ना. हा तरी जाऊ दे आता मी पाहतो काय आहे. आज त्याची खुटी उपटच करतो डायरेक्ट. अरे हो बापा लय सांगितलं होतं तुम्ही ना पण जातीस ना मागं पुढे. मला माहित आहे एवढा नाला का तो तुमचा हो शिवल्या. बिना बुडाचं मळको असं वाटते राहते पाण्याशी तरी महाराज आले आराम करायले. पण आता कसं आपण काही करू शकत नाही. तुमचं वावर आहे आणि तुमच्या यानं काही हलकं भारी होत नाही त्याचं. बाबा आता मागे पाहून राहा तुम्ही. आता त्याला दाबून मारा शिवलेलं. तो दरवर्षी आपल्या इशी खेती घेते. बाबू थांब आज त्याची खुटी उपटच करतो ना मी. आज तो राहीन नाही तर मी राहीन. हा जीवांशीच मारतो सायाले. हा आणि त्याचा पोरे झोडतो त्याची बायकोही झोडतात. आज मागे पुढे पाहतच नाही असो भाऊ की कोणी असो. मग हा लय मग आत्मा खाल्ला त्यानं मग कलीजा जाडून राहिला तो. हा मग लोक डोकं गरम व्हायला आता. आठी हातपाय उठून काहीच होत नाही तटी चाला ना. तटी काय जीव घेऊन राहिला काय आले. अटीच फक्त खलास करतो खोटी उपट करतो बस. आज लोक तर काही तुमचा भुजला पापड फुटला नाही तुमची ज्यानं. काय बापा कसं बापा माणसं माधुऱ्या शेजारी पाहिजे असा आज असा निंबर केला असता सरका सट. पोपट्यासारखा. पण तुम्ही पादरे मा ट्रॅक्टर अडकलं तरी ते पा काय तर चाबी द्यायला आले. तुम्ही बापा दोघं भाऊ कुस्त्या करत बसा. हो ना बाबा मी का थांबणार आहो का. तर चल फक्त मी पाहतो काय तर चालतो मी दाखवत जायला आज बजेट त्याला करतोच आज. जगण्या जाय बरं त्या मायला बोलव ना. तू त्या मायला बोलव ना. जाय होई लवकर जा. हो बाबा आता जा तुम्ही. आता आमचं मायला बोलून आण तुम्ही. माय जा शिवल्या थांबतो आमच्याशी भांडण करता का तू. आज तुला सांगतो काय मी आता. आज त्या बजेटच बसवतो मोठा टाकायला तुम्हाला कालच्या मस्तकाला. चालेल बा दगडू चाल. हो चला देवला घालता बाज मावाला म्हणे काढून. मी म्हटलं भाऊ ते वावर भानगोड्या म्हटलं बा मी जतनी ते वावर काढून आणि तुला ते वावर काढणं असेल म्हटलं बा तू पाटलाले भेट. सांगितलं रे बापा बराने गेला तू. हा फालतू का आला तर आपत करायला तडीसा कोण करत बसीन ते भांडणं त्या शिवल्याबरोबर. हा तो काय लहान मासा आणते का. जायला नाही पुरत तडीसा त्या वावरात. मस्त नाही गेलो पाटील मी. मागे माझ्या अर्धाच पाय घेतला म्या. लय नांदाला येतो मला हातपाय जोडे. म्हटलं नाही भाऊ देवलाल भाऊ मी येत नाही तुमच्या आवारात. 100 रुपये लागलास तर माझ्या खिशातून घेऊन जा तुम्ही. पण मला तुमच्या आवारात याचं नाळा सांगू. मी येत नाही म्हटलं बा येत नाही काढून. तर बापा बराने गेला तू कोण भांडणं करत बसीन. अशा आपत्याच्या वावर घ्यायचेच नाही बाबा. आपलं घरी काम पण नाही भांडण करायले. तसं चांगल्या माणसाचं असेल तरच काढायचं. नाही तर आपल्याला गरज नाही आहे ट्रॅक्टर चालवायची. घरी राहिलंच चालीन आपलं. त्या देवल्यासाठी कोण करीन भांडणं. ते दोघं भाऊ होती एक आणि आपण हो वाईट. मला पहिलेच माहित होतं म्हणून गेलो नाही मी. मी पहिलेच नाही सांगितलं त्याला. तुम्ही नाही मला पाठवलं असतं मी गेलो असतो त्या वारात. कोण करीन हो बापा ना आपल्याच्या होत नाही बापा. त्याच्यासाठी का आपण मारा करा का बा डोकं पुढे करा. गेला तर बरं झालं. पण कोण गेलं बा त्याचा वावर हाणायला देवल्याचं. राहत वाटते यंदा पोलीस तसं जाई गेलं म्हणजे आपली शांताबाई. दगडूशेठ जायला ना ट्रॅक्टर घेऊन. तेच किती भानगोडे सारे चालतात ते. पैसे न देणारे उधारी पाधारीवाले सारे शांती ते शांताबाई. तिला हेंडायला काही डोकं नाही. आपल्याला काहीच घेणे नाही तिचं. उद्या खलास व्हायची तर आज खलास होईन जायची. फुकाच वाटून राहिली लोक निकोय. ट्रॅक्टर घेते तर काही घोडात घेते तर काही हत्ती घेते. मिठे चवण्यावाली बाई आहे बाबा ती. पुरं गाव लावलं तिने नाचून घेणार. खूप दाखवते मी समाजसेवक आहे. काही समाजसेवक नाही बरं भेंडाची. हो पण आडी अडचणले बरी आहे बाबा. लय लोकांचे कामं करते ते. हो आडी नडलेले लय बेकार बाई आहे ती. इकडून एवढा पैसा आणते कुठून एवढी डुबते तरी. बापाची रसद आहे ना सारी. बापाच्या घरी बॉम्ब इस्टेट आहे तिच्या. इकडे लावली तिने उडून. आणि एक कोणता एक तिले भाऊ आहे. तिले काय आता मागे ना पुढे भाऊला उडले चालू आहे. मग तिथं उदळपट्टी. आणि ते नामदेव भाऊले तर काही समजतच नाही. तो बैलच आहे नामदेव भाऊ होईल. हो बापा नामदेव भाऊ बी बेजा हुशार आहे बा. तिच्या का हातचा कटपुतल्या का नामदेव भाऊ. नाही तसं ना बोलत दो राजा. त्याच्या माणसे बदनामी करताय बापा तुम्ही. हुशार असता माणूस एवढे गदे कामं केले असते. त्या देवल्याद्वार काल काढलं असतं त्या माणसानं. आता भांडणं जात की नाही समजा. धुऱ्यावर जायचं जरी चाक गेलं की नाही देवल्या खूट घेऊन येत तडीसा की तू माझ्या धुऱ्यावर चाक आणलंच कसं काय. ट्रॅक्टर आणलंच कसं काय. झालं भांडण सुरू. काही आहे काय फायदा दिले. म्हणजे आपण या दोघं भावासाठी आपण भांडण करावं. द्या पाटील त्याचा पापून त्याला आपल्याला काही घेणे देणं नाही. ह्याच्या काढून राहिले काढू द्या. आपल्याला करावं लागतं. आपलं ट्रॅक्टर गेला तडीसा आपण डायरेक्ट नाही म्हटलं दिले. आपण येतच नाही म्हटलं बा. ढुंबर येत नाही तुमच्या वावरात. चाल घरी आपण. चाल जेवण खावण करू मस्त.
घरी झोप काढू कूलर खाली. आज काही टेन्शन नाही आपल्याला. चला पाटील चला. इकडे ये ना आई. काय झालं रे बाबू? काऊन एवढ्या जोरानं ओरडून राहिला तू? आई इकडे ये ना आई. इकडे ये ना. त्या शिवल्यावर भांडण लावलं आपल्या बरोबर करणं. ये ना लवकर. ये लवकर. काय झालं रे बाबू? काय झालं? आई तो दगडी दादा आला नाही का आपला वार हाणले. ते ट्रॅक्टर वाढवलं त्या शिवल्यानं. मारा मारी गेला काम तडीचा. चाल लवकर चाल. लवकर चाल ना. तू भांडण करू राहिला शिवल्या. मायचं पण इथं आपण म्हणा भांडण झालं नाही पाहिजे, पण हायतच ना इकून तिकून भांडणं खोर सगळे. आता भांडण करावंच लागते वाटते. आता जावंच लागते तर ते. अरे बाबू चाल बरं आता. आज त्या शिवल्याला नाही उपटलं तर मग म्हणजे तू आज हात पास लागते. तो जास्त शपारून राहिला. आपण काही म्हणत नाही तर निरा अंगावर चढून राहिला तो आपल्या. चाल बरं चाल लवकर. आई तू आज म्हणून भांडणं करशील, बाबा आज म्हणून भांडणं करतील, मग मी काय करू? मला तर अशीच खातील ते. हे लवकर कुठे उपट करायचं मी त्याची. नाही माझ्या जमीन व्हायला जाणार. मला मी बोलले तर पोहून जा लागेल मग ते भानगोळ्यात बाबा. काही भिवू नको बाबू. आज त्याची खुटी उपटच करू ना आपण. त्याचा हातच पाहू ना. तो जास्त शपारून राहिला. आपण काही म्हणून नाही राहिलो तर आपण जर त्याला आता काही म्हटलं नाही की नाही ते जास्त अंगावर चढतील ना आपल्या. चल बरं लवकर. चल लवकर पाहू त्याचा हात आता. थांब रे शिवल्या. आज बस तू खुटी उपटच करतो ना रे. तू कसा काय आमच्या नांदी लागतं तेच पाहतो ना आता. अदलोक बस झाला आता. आपण म्हणा बस झालं काय याच्या नांदी लागा. पण तो जास्त शपारून राहिला. थांब रे म्हणा तू थांब. काही चाल लवकर चाल. नाही बाबाला मारीन तो. मी मारत तुझ्या बापाले. चाल तू चाल. मी पाहतो त्याचा हात आता. भांडणं करते तो आपल्या सोबत. त्याला दाखवतोस ना आज हागवतोस त्याले. नाही त्याचा हात पाहिला आज तर मग म्हणजे फक्त आता. चाल बरं जगण्या लवकर पै लवकर. हा शांत यंदा कोणती पराठी पेरा? कोणती पराठी पेरा? आता जे चांगली असली ते पेरा बा. आता मी काय सांगू आता त्याच्यात. अजित 155 आणू का शांती मी? त्या पराठीच्या नांदी काही लागू नका तुम्ही. ते कसं आहे त्याच्यावर ते बोंडळी आणि फवारता नाके नऊ येतात. किती फवारे द्यायला लागतात त्याच्यातच तर लंबा लागते माणूस. बरं आहे आपलं सोयाबीन आणि तूर. त्या कापसाच्या नांदी काही लागू नका बापा. ते झंझट काही पेरायला पुरत नाही. कापसाच्या बाबतीत बायाच्या बी बापा घरोदारी फिरा लागते. त्याच्या निमता करा लागतात. चाला कापसाले ते बी 10 रुपये 15 रुपये किलो. कापूस किती चालला? 6000 रुपये. पुरते का तो आपल्याला मग कापूस पेरायले? सांगा तुम्ही. हो शांती तू तर काही हिसाब लावतो बरं. हा जमतो बाबा. तू शेतकरी बायको शोभतो पण मला तू आता. हो हुशार आहेस पण तू या गोष्टी. चाल आज आपण आहे की नाही खर्चाची टोटलच काढू झाली आहे की नाही. हा काय पुरते कोणतं पीक पुरते पेरायले तेच पाहू आज आपण. बरं चला पहिले आपण एकराला किती खर्च लागते आता कापसाले तेच पाहू आता. हो सांगतो मग मी तुला. आता करतो सुरुवात. हा मोज तू पैसे मोज फक्त. हा करा. आता एकराला कसा खर्च लागते तर नांगरणी एकरभर 1500 रुपये. पाण्याची पराठी पेरा लागते. त्याच्यात रोटावेटर 1000 रुपये एकर राहते. त्यानंतर बीजवई 1500 रुपये. ते बी ब्लॅकने घ्यायला लागते. अजित 155 ब्लॅकनच माल आहे तर 1500 रुपयाची बॅग. कापसाची बीजवई झाली. आता लागवणचा खर्च 1000 रुपये. 3 डोस द्या लागतात खताचे. त्याचे पकड 4500 रुपये. आणि खत टाकायला बाया त्याचे पकड 1000 रुपये. 5 फवारे लागतात. 2000 रुपयाचा एक फवारा. 5 फवारे लागतात असे. फवारायले माणूस 1000 रुपये द्यायचे 5 फवाऱ्याचे. त्याच्यानंतर वाईवर पण त्याचे पकड 5000 रुपये. बाबा तुम्ही तर लय पुढे गेले ना. निंदन तर सोडलंच तुम्ही ना. निंदाचे 3000 रुपये पकड. आणि एवढं करून बी फवारे खत एवढं करून बी 10 क्विंटलच्या वर 1 किलो शिल्लक भरत नाही. 10 क्विंटल कापूस होते. आता पाय किती होते हिसाब तर. बापा हे 40,000 रुपये होऊन राहिले ना बापा. आपण तर फरायतच गेलो मग. का तुम्हीच मग आता या पराठीले 40,000 रुपये खर्च लागून राहिला तर पेरायला पुरते काय? तुम्हीच विचार करा आता. तो पराठीचा नान सोडून दे बा. ते पुरतच नाही बापा. सोयाबीन तूर पेरायला पुरते ना. हायब्रिड पेरू दुसरं काही पेरू पण हे खर्चाचे बाप पेरायला पुरत नाही. तुम्हीच पा. हा 40,000 रुपये खर्च तर होऊनच राहिला. आपण फरायतच चाललो. आता आपण जे काम करतो वावरात पाणी द्यायचा खर्च हे तर फरायतच गेलं. आता आपण निंदन नांदन करतो बायासोबत ते बी आपल्या बाया फरायतच चालल्या. मग किती आपला लॉस आहे याच्यात. पराठी पेऱ्यापासून तर उपटे तदलो आपली मजुरी होते एकट्याची 10,000 रुपये. मग ते किती खर्च होऊन राहिला? 50,000 रुपये. पुरते का मग हे कुठे? थोड बापा तो पराठीचा नान पराठीचा विशेष काढू नका आता. यंदा पराठी बंद. हा पेरू लागलं असतं 1 एकर 1.5 एकर 2 एकर. हा त्याच्या पलीकडे पराठी पेरायची नाही आता आपल्याला. हा बापा पराठी पेरणं बंदच करून टाका लागते. काही पुरत नाही ते. हा दगडो काय झालं रे? काय सरलं का डिझेल?
काही डिझेल फिझल नाही सरला. हा शिवल्या माझला अडीचा ट्रॅक्टर ओढवलं त्यानं. चाबी घेतली ट्रॅक्टरची काढून त्यानं. भांडण करून आलं तर माझ्याबरोबर. लवकर या तुम्ही. गड्या आली आफत. हा थांबा येतोच मी. आलोच. हा आलोच. हा भांडण नको मारू गिरू नको झाले. लवकर या तुम्ही. लवकर या. मला काही सुसून नाही राहिला आता. हो तो हातपाय उठून राहिला अड्डीचा. बरं आलोच. थांब तू जरा थांब आता. आलोच मी 5 मिनिटात आलोच. हो लवकर या बा लवकर या. हो ठेवतो फोन. तुले काय म्हणू मी शांते की पाठवू नको त्या देवल्याच्या वावरात. त्याचा वावर भानगोळ आहे. आली की नाही आफत घेतली त्या ट्रॅक्टरची चाबी काढून शिवल्यानं. आता काय करशील सांग तू. आता कुल का भांडणं मग त्याच्याबरोबर आता. तुम्ही कसे बोलून राहिले? हा मग तुम्ही बी असे म्हणसाल तर त्याच्या वावरात कोण जाईन ट्रॅक्टर घेऊन? आता चला बरं आपण जाऊ तटी. पाहू त्याचा हात शिवल्याचा काय म्हणते तर. येऊ नको तटीचा. मी जातो पाहतो काय आहे आता. बस तू निपटत भांडणं. हा काय बापा रिकामे काम करत राहतं. काही गरज नाही ना आपल्याला. हा जाऊ दे आता चाललो मी. बरं बापा तुम्हीच जा. आणि काम पडलं तर मला फोन कर जा. मी बी येईन. नाही तर मग कसं करसान नाही मला फोन. हो काम पडलं तर करतो तुझी फोन. चाल मग ये तुम्ही. गरीबाची तर दुनियाच नाही राहिली ना. देवलाल बिचारा किती गरीब आहे. आणि हा शिवल्या त्याच्या मागे निरा हात धुवून मागे लागते बा. काय करा कायच नाही. दोघ भावाचं एवढं पटत नाही. हे नाही ना हितभर धुऱ्यासाठी भांडण आहे आता हे. बकऱ्या पण गड्या आपल्याला लय सुईक्या भेटल्या गड्या. कुठेही चरतात लेकाचे पाय. आता या मातीत काही खायला नाही यायली तरी बी मुंड्या खाल्या द्यायच्या. काय थांबून खातात काय माहिती आहे बकऱ्या. बकरी जात तशीच आहे रे बाबा. कुकडी सोडा काही टेन्शन नाही देईल. फक्त कसं मोकळी पाहिजे देईल. का उन्हाळ्यात जमीन का मग पावसाळ्यात कसं करशील. लोकांनी वावरं पेरली की आपल्या गावात एक तर चरायसाठी वावरं बी नाहीत बा. धुरे धारे सोडेल नाहीत लोकांना. कसं होईन रे बा बकऱ्याचं मग. कुठे चारशील. ती तर गोष्ट आता कशी विचार करायला जोगतीच आहे बा. पहिले आपल्या वेळेस किती धुरे होते बापा. बंडिंगा होत्या. चाऱ्याची वाण नव्हती बा. कुकडे ढोरं चारा कोणी काही म्हणे बी ना. आता तर जरासं सैन्य होत बा लोकाईले. बा आता लय बेकार होल्यात लोक. आता जरासं सैन्य करत बाबा. जरासं धुऱ्या जिंकून जर आपलं ढोर गेलं की नाही बसल्या का भांडणाचेच कामात. हा आणि आपण बकऱ्या एक तो घेऊन बसलो लय मोठ्या. तो चारशीन कशा काय. लोक जरासं सैन्य करत आता. भांडणार येतात नाही काय. आता घेतल्या तर आता काही ना काही करावंच लागेल बा. काही एखाद्याचं पोळीत पाहतं का साहेब. भेटीन 5-6 हजार रुपयात चालेल मस्त होते आपल्याला मग. होशील ना आपल्या गावात एखाद्या पोळीत पाय बरं. पोळीत म्हणशील तर गड्या तुझ्या वारा तिकून आहे बाजा शिवल्या धुऱ्या लागून आहे पोळीत. तो आपल्या गावात तो चांडक बुडा नव्हता का. त्याचं पोळीतच असते बाबा. त्याचं घेतं काय. आपण तू शेजारी खांडू खोराव्या शिवल्या ना बाबा. कोण भांडणं करीन रे बा त्याच्याबरोबर. त्याला कोणाचं पुरलं बाबा. तू दररोज मारामाऱ्या करत जाईन आपल्यासोबत. मग काय भांडणच करत बसशील. तू याच पोरगान तूच त्याला भेटले का. काय माणूस आज गड्या तू रे. सातबारा त्याच्या नावावर दिला शिवल्या करून म्हणजे काय झालं काय सारं. तुले का जरासा टाईट राहत नाही बा. निकले का लुलू पुचू असल्या का तू. पोऱ्याला भेटले का तू. दोन होबळ्या मारायला पाहिजे चांगल्या मजबूत. टाईट राहून काय कंबळलं मोडून घेतं बाबा. तो बापाली नाही कोणाला मारायला भेट नाही तो. अंगार सरकार होते तो सुरकांडेच निघाय. बायकोच्या पुढे जरासक नाही चालत त्याचं. काय सांगतो तू. मागेच तर लय बदाळलं होतं मला त्यानं. तू नसतं जाऊ का नाही दिलं तर म्हणले का. कुठे बापा डबल मार खायला जाऊ मी त्याचा. आपली चांगलीच फाटेर भाऊ त्या शिवल्या नांनी लागत आपण. या वयात जर त्यानं मला मारलं तर काय लाज जाय धंद्यात ना बाहेर. काय बापा मार खातं का त्याचा. तुले का भलताच भेकाळाच रे बापा. एवढा नको भेट जाऊ बाबा. भेल्यान चालते का. बकऱ्या धरणार ना आपल्याला. बकऱ्या धरणार असं टाईट राहा लागते बिलकुल. धुऱ्यावर काढून दिलं तरी अरे का रेन बारे. अशालाच काम असते तर बकऱ्या धरल्या जातात. तू म्हणशील लुलू पुचू. हो भाऊ हो भाऊ. मग नाही बकऱ्या धरल्या जात. बकऱ्या उपाशी राहायची तुया. अरे भाऊ आपल्या अजून काही दादागिरी होत नाही भाऊ. प्रेमान जे होईन ते होईन भाऊ. तू बा वावर पाय कोणा तरी बा पोळीत एखाद्याचं एक सांगून 2 पाय बापा. आपल्या बकऱ्यासाठी ठरवू आपण. भांडणापेक्षा बरं ही बोला बरा. कोणा धुऱ्याला जाणं नाही आपल्याला काहीच नाही बापा. कुठे मारामाऱ्या करतो. बरं बा पाय तो पोळीत आता. मी काय म्हणतो तुले. तू आहे की नाही भांडणाला भेट की नाही. तू अर्धा क्वार्टर मारत जाय तू. देशीचा अर्धा मारला की नाही अशी तलतली येते माणसात की बस 10 माणसाला आवरत नाही माणूस. हो तू अर्धा पेनं चालू कर आता. लेका जवानपणात दारूच्या घोटाला हात नाही लावला. आणि तू लेका बुड्डा झाल्यावर मला दारू प्यायला सांगून राहिला का. आणि ते भांडण्यासाठी. अरे हाईट बे काही नको सांगू लेका. जाऊ दे रे बापा जाऊ दे. चाल आपल्या बकऱ्या पाय बापा चाल. हो चाल. गेला तो पादरा पोहून दगड्या. आता नाही येत तो डबल ट्रॅक्टर न्यायला आता. वा आपण हे ट्रॅक्टर घेता आपल्या वावरात चालू जाऊ आपण ही. झालं ना आता आपलं ट्रॅक्टर. काय बसण्या बाबू तू हेमाळा झाला का रे. हे ट्रॅक्टर चालवता का तू. ते ट्रॅक्टर चालवायपेक्षा पार्ट काढायला पुरतात आपल्याला. नाही केले पुरतात. घरमध्ये गाव आहे. हा बाबू भंगार मध्येच.
जाऊ दे आता, चला आपले काम करू आपण, जाऊ दे. हा बस झालं, निपटला जाते भांडण. तुम्ही तिकडे नका जाऊ काशी करायले, अटीच थांबा ना या ट्रॅक्टर जवळ. हे सगळं साफसूफ करून घेऊ ना आपण. हो शिवल्या, शिवल्या, हो शिवल्या, काय तो आलो. येऊ दे ना. मी काय भिवून राहिलो का त्याले? हा असा उपट तुम्ही द्याले तो. अरे काय म्हणतो रे? हा काय म्हणतो तू? हा कसा काय आला जोडीचा? काय आला म्हणजे उदारी विचारणं झालं तू याचं? अरे मावार नाही काय आवारातलं ट्रॅक्टर तू कसं काय अडवलं? तू आवारात आला का ट्रॅक्टर? हा तू जास्त भानगडी कामं करून राहिला का? खुरू मस्तीवर आला का तू? हे दिसत नाही म्हणून तर गळ्यात तुला चष्मा लागेलाय. हे तुला दिसून नाही राहिलं का? हे पाण्या ट्रॅक्टरचे चाकं कुठे आहेत? हे धुऱ्यावर आले मावारात आत निघून मा पोराले बायकोले हा 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 टकल्या वाणाचा दगड्या मारत होता, पुरा ट्रॅक्टर नेत होता. हा तुला काय माहित आहे रे? मी मारत होतो. मी पागल नाही झालो? मला दिसत नाही माणसं. माणसाला उडो तुम्ही. काही बोलू नका राजा शिवलाल भाऊ. घेणार ना तुम्ही. आणि भांडणाचं मूळ काही करू नका तुम्ही. मानायला नका लागो. तुमचं दोघं व्हायचं काय निपटा लवकर. आणि माई चाबी देऊन टाका ट्रॅक्टरची. तो काले झकमाले आणलं तुम्ही मावाराच्या धुया ट्रॅक्टर तुय. हा तुले चाबी फॅबी अजिबात देत नाही मी. जे काही करून असेल ते करून घे माया. अरे पलटा लागीन ट्रॅक्टर तर धुऱ्या ऐकून जाईन नाही तर काय तर. तुले जरा सैन होत नाही गड्या. तुमचा विशेष नाही. अंदर हान तुया. तू काय काशी कर तिकडे, पण मा धुऱ्यावर नाही येऊ द्यायचं. तुला पहिली सांगितलं आपण, वॉर्निंग दिलाय. तू ना आणलं कसं काय धुऱ्या? त्या ट्रॅक्टरची चाबी देत नाही मी. सडी नटीसा ट्रॅक्टर हे काय खाजून आहे तर माई खाजून. तू ट्रॅक्टरवाल्याची काय खाजून राहिला हेन्ना दे ना. त्याची चाबी देऊन टाक ना. मग आपण दोघं भाऊ काय लिटापिटी करायची तर करू. त्या दगडी चाबी देऊन टाक ट्रॅक्टरची. दरवर्षीच खरमस्तीवर येते ना. याची की नाही खुटी उपटच करायला लागते. बोलत नाही काय तर जास्त वाळ खावते त्याले. तो जास्त शिरजोर होते आपल्या अंगात. दाखव ना तू खुटी उपट करून दाखव ना. तर शिल्लक चालून राहिली हे बी. जास्त चरचर करून राहिली. दरवर्षीच नाटक झालं ना तुमचं. जरासं झालं काही की आले भांडणार. जरासं झालं काही की आले भांडणार. तुम्हाला फक्त भांडणाचं मुळी पाहिजे. कारण पाहिजे फक्त जरासं. मी नाही भांडणावर. तुम्ही कामं तसेच करता. काल आमच्या वावरात धुऱ्या द्या लागते तुम्हाला ट्रॅक्टर. आपल्या याच्या अंदर मध्ये हाना. काल दुसऱ्या याच्या द्या. शिवल्या बाबू मा डोकसं खाऊ नको तू. आणि मला काही गरम करू नको तू. आता दरवर्षीच नाटक झालं येतो या. उठला सुटला की येतो तू धुऱ्यावरच. काय दिसते रे तुले? काय आहे तुझे म्हणणं? काय आहे सांग ना तू. एकदा निर्भीड करून टाक काय आहे तो. हे दरवर्षीची कटकट म्हणून टाक. कटकट आहे रे कोणती कटकट आहे? कटकट तर तू आहे. याला सोडू नका. याला सोडूच नका. हा याले दाबून मारा तुम्ही आता. हा ये धुऱ्या बंदोबस्तच बसला पाहिजे आता. अरे बंदोबस्त करतो ना ये ना. हा आहे ना मग जग निघले. तू काय समजून राहिला रे? मा बापायला काही नाही होत बाबू. पण हा जग नाही पहिलवान कुस्ती खेळाले. या दोघे बापले का पाहतो मी तुमचं काय आहे तर. का गोटात नाही रे हो पाळलं ना मग म्हणता तुम्ही. आमच्या आम्हाला भांडण करता करून जाणे चिलटा ये इकडे. त्या बापाने भुजला पापड नाही फुटत. गांडीला पाहिलं पैसे ना. हा दगड भाऊ उभा म्हणून बॉडी बिल्डर. त्या बाप थांबेला तिचा फुक मारले उडून आले. अरे जसं चरचर करून राहिला काय? काय म्हणून राहिला तू? भुजला पापड फुटत नाही आमच्याच्यानं. आणि तुझ्याच्यानं काय होते रे? चरचर करणं होते काय असं मंदात? मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहणार आहात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. व्हॉट्सअप टेलिग्रामला आपला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे आम्हाला कळवा. किरण